श्रीराम. सर्व श्रोत्यांना प्रेमपूर्वक नमस्कार. श्रोते हो, आपण स्वामी विद्यानंद यांच्या भावार्थ रामायण संक्षिप्त या ग्रंथाच्या आधारे निर्माण झालेला मला भावलेले भावार्थ रामायण अर्थात आत्मपरायण हा ग्रंथ आपण पाहत आहोत. आज अरण्यकांडातील अध्याय 20 उमा व श्रीराम यांचा संवाद. ओम श्रीराम. श्रीराम सीता मातेचा खूप शोक करत आहेत. हे पाहून कैलासावर माता पार्वती शिवास म्हणतात की हे असले कसले रडके ब्रह्म आहे. तेव्हा शिव म्हणतात, भलते सलते बोलू नकोस, आम्हाला ते पूर्ण ब्रह्म आहे. मग परीक्षा घेण्याकरिता पार्वती माता सीता मातेचे रूप धारण करतात व श्रीरामाजवळ येतात. श्रीराम त्यांना जगदंबा म्हणून नमस्कार करतात. तेव्हा पार्वती माता खजील होतात व चुकले म्हणतात व मला आता समजले की आपणच पूर्ण ब्रह्म आहात आणि ही जाणण्याची शिकवण आम्हास द्या अशी विनंती करतात. त्यावर श्रीराम म्हणतात की हे ज्ञान देण्यास शिवच योग्य आहेत. आपण त्यांनाच विचारावे. शिव हे ज्ञानाचे सागर आहेत आणि या ज्ञान साधनेकरिता चित्तशुद्धी आणि अहमशून्यता याची आवश्यकता असते. तसेच या क्षणी तू पतिपरायण नाहीस, तसेच तुझे मन बुद्धी शुद्ध नाही. जर तू तशी असतीस तर तू शिवावर विश्वास ठेवला असता, माझी परीक्षा घ्यायला आली नसतीस. अगे, तू मला रडके ब्रह्म म्हणालीस कारण मी वृक्षवल्ली, दगडधोंडे, नद्या नाले यांना आलिंगन देतोय, शोक करतोय म्हणूनच ना. तर ते तसे नाही. हे वृक्षवल्ली, दगड, पर्वत, नद्या हे सर्व ऋषीमुनी आहेत व मी त्यांच्या हजारो वर्षांच्या तपश्चर्येचे फळ त्यांना आलिंगन रूपाने देत आहे. म्हणून म्हणतो की हे माते, ज्याची चित्तशुद्धी झालेली असते तिथे छळणे वगैरे असे काही नसते. मग पार्वती मातांना पश्चाताप होतो व त्या ढसाढसा रडू लागतात. इथे स्वामीजी फारच सुंदर बोध करतात व हा जो श्रीरामाने माता पार्वतीस बोध केला आहे तो सर्वांकरिता आहे आणि हे शतकोटी संहिता असलेले रामायण सर्वांना तारक आहे व हा रामायण ग्रंथ अलौकिक आहे. यामध्ये अध्यात्माचे सहजपणे विवेचन केले आहे. आपण जर त्याचे श्रवण, मनन व चिंतन केले तर आपण प्रपंच साधून आपला परमार्थ सिद्ध करू शकाल. आता आपण साधकाच्या दृष्टीने पाहू. साधकाच्या जीवनात देखील कधी-कधी शंका, कुशंका व गोंधळ यासारखी वैचारिक वादळे येऊन जातात. त्यालाही या अध्यात्म प्रवासात हा मार्ग बरोबर आहे का, हे तत्वज्ञान, सद्गुरू, आत्मा, ईश्वर वगैरे वगैरे याविषयी शंका निर्माण होतात. आणि विशेष करून हे केव्हा होते, तो जेव्हा वामशक्तींच्या किंवा षडरिपूंच्या तडाख्यात सापडून खाली आलेला असतो, म्हणजे पतन झालेले असते, तेव्हाच या अशा शंका, गोंधळ, विमनस्कता, नैराश्य या अशा गोष्टी घडतात. त्यावेळी त्याच्या ठिकाणी असलेले मन, प्राण, चित्त, बुद्धी व अहंकार हे बऱ्यापैकी अशुद्ध होतात. म्हणजेच तो साधक काही वेळेकरिता का होईना परंतु गुरुविन्मुख होतो, म्हणजे पतिपरायण राहत नाही. आणि त्यामुळे या अशा वैचारिक गोंधळाच्या वादळात सापडतो. परंतु अशाही परिस्थितीमध्ये सुद्धा
साधकाने आपला मार्ग सोडलेला नसतो. तो आपल्या अध्यात्मपथावर ठामपणे उभा असतो. व हे का झाले, या शंका, हा गोंधळ का निर्माण झाला, हे वादळ कसे शांत करावे, माझ्याकडून काय चुका झाल्या, मी आता नेमके काय केले पाहिजे, या व अशा गोष्टींचा विचार करत तो पश्चातापही करत असतो. शिवाय अशा परिस्थितीतही तो अध्यात्म, तत्वज्ञान, आत्मा, ईश्वर, साधना, पूर्णत्व या अशा गोष्टींविषयी सुद्धा आपल्या सद्गुरूंकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु त्याचे सद्गुरू जाणत असतात की हा आता पतिपरायण नाही. तसेच हा गुरु विन्मुख झाल्यामुळे गुरुबोध ऐकण्यास पात्र नाही. तेव्हा त्याचे सद्गुरू त्याला सांगतात की तू तुझी गुरुप्रणीत साधना नेटाने करत राहा, म्हणजे कालांतराने तुझ्या ठिकाणची अशुद्धी निघून जाईल. तेव्हा तू गुरु विन्मुख न राहता गुरु सन्मुख होशील, म्हणजेच पतिपरायण होशील. व अहमशून्यता झाली की तू खऱ्या अर्थाने गुरुपुत्र होशील. मग तू गुरुकृपांकित होशील. त्याने मग तुझ्या ठिकाणचे मन, प्राण, देह, बुद्धी, चित्त, अहंकार व पेशी विशुद्ध होऊन चैतन्यमय होतील व तूच ईश्वर होशील. अशी ही रामकथा, ही आत्मकथा परमपावन असून अध्यात्मप्रवण करणारी आहे. आता आपण या अध्यायाचे थोडक्यात सार पाहण्याचा प्रयत्न करूया. इथे श्रीराम प्रभू सीतेचं हरण झाल्यामुळे खूप दुःख शोक करतायत आणि श्रीराम लक्ष्मण सीतेचा शोध करण्यासाठी निघालेले आहेत. ते वृक्ष, वेली, डोंगर, नद्या, पर्वत या सगळ्यांना ते सीता सीता करत आलिंगन देत आहेत. हे पाहून कैलासामध्ये माता पार्वती शिवास म्हणतात की हे असले कसले रडके ब्रह्म आहे. तेव्हा शिव म्हणतात, असे भलते सुलते बोलू नकोस, ते परब्रह्म आहे, तुला माहीत नाही. तरीही पार्वती मातांचा विश्वास बसत नाही. त्या सीता मातेचं रूप घेतात, श्रीरामाची परीक्षा घ्यायला येतात. श्रीराम त्यांना जगदंबा म्हणून नमस्कार करतात. तेव्हा त्यांना कळतं की नाही, हे पूर्ण ब्रह्म आहे. तेव्हा पार्वती म्हणतात की ही जाणण्याची जी विद्या आहे ना, ती आम्हाला शिकवा. तेव्हा राम म्हणतात की ती विद्या सांगण्यासाठी शिव समर्थ आहेत, ते ज्ञानाचे सागर आहे, तू त्यांच्याकडूनच घे. मात्र तुला आता ते मिळू शकत नाही, कारण तू पतिपरायण राहिलेली नाहीस. कारण शिव हा तुझा पती आहे ना, त्यांचं तू ऐकलंस का, म्हणजे तू पतिपरायण नाही. त्यामुळे तुला आत्ता ते ज्ञान प्राप्त होऊ शकत नाही. हे ज्ञान प्राप्त होण्यासाठी चित्तशुद्धी आणि अहमशून्यता अतिशय आवश्यक गोष्ट आहे. आता हीच कथा साधकाच्या दृष्टीने कशी, साधक सुद्धा आपलं जीवन जगत असताना त्याच्यावर असा काही षड्रिपूंचा किंवा वामशक्तींचा किंवा या पंचतन्मात्रांचा असा हल्ला झाला आणि त्याचं अवनत झाला, पतन झाला. तो अध्यात्म मार्गातून पूर्णपणे फेकले गेलेला नसतो, परंतु तो खाली आलेला असतो. आणि मग त्याची विमनस्कता वाढते, त्याच्या ठिकाणी अशुद्धी वाढते, त्याच्या ठिकाणी गोंधळ, शंका, अस्थिरता ह्या सगळ्या गोष्टी निर्माण होतात. आणि मग तो पुढचा जो प्रवास करायचा आहे, पुढचा जो टप्पा गाठायचा आहे, तो त्याला कसा गाठावा ते समजतही नाही. आणि अशा गोंधळामध्ये त्याला त्याचा खूप काळ जातो, खूप वेळ जाते. कारण अशा घटना साधक जीवनात ह्या घडतातच. आणि ह्या घटना एकदा नाही घडत, ह्या घटना अनेकदा घडतात. आणि हे यालाच तर साधक जीवन म्हणतात ना. कारण अशा अनेक वेळा असल्या वैचारिक वादळांच्या गोंधळातून साधकाला जावंच लागतं. आणि तो अशाही वेळी त्याच्या मार्गावर भक्कमपणे उभा असतो. परंतु तो जो पुढचा टप्पा, आत्म्याच्या पुढे जाणे, आत्मा मिळवून आत्म्याच्याही पुढे जाणे, हा जो टप्पा त्याला मिळवायचा असतो ना,
तिथे जाण्यासाठी मग त्याची तडफड होते. त्याला कळतंसुद्धा की आपण चुकलोय, आपण चुका केल्यात, आपल्याकडनं या षडरिपूंच्या आपण आहारी पडलो, काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर यांच्या आपण आहारी गेलो, त्यामुळं आपलं पतन झालंय. पण तो त्या मार्गाहून पदच्युत झालेला नसतो. तो पुन्हा सद्गुरूंचा सत्संग करण्याचा प्रयत्न करतो, सद्गुरूंच्या सहवासात जातो, आणि सद्गुरूंना हे विचारतो, हे का झालं, का बरं माझ्याकडनं चूक झाली हे मान्यच आहे, पण का मी माझ्या मार्गावर व्यवस्थित चालत असताना असं का घडलं. तर याला एक एक बऱ्याचशा कारणं असतात. त्यातलं एक प्रमुख कारण म्हणजे त्या साधकाचं प्रारब्ध. त्याच्या मागील जन्मातील अशा काही गाठी शिल्लक असतात आणि त्या या अशा रूपाने समोर येऊन त्याच्यावर हल्ला करतात आणि त्याचं पतन घडवून आणतात. मग तो सद्गुरूंना विचारतो की मला तुम्ही तुमच्या सत्संगात घ्या, मला बोध करा. मात्र सद्गुरू जाणत असतात की हा सद्गुरू बोध ऐकण्यास हा आता पात्र राहिलेला नाही. मग यावर काय, मग त्याचं जीवन संपलं का, नाही. सद्गुरू त्याला सांगतात, घाबरून जाऊ नकोस, मी तुला जी गुरुप्रणीत साधना दिलेली आहे ना, ती साधना तू नेटाने, तळमळीने, दृढ श्रद्धेने, विश्वासाने करत राहा. म्हणजे मग कालांतराने तुझ्या ठिकाणची मन, प्राण, देह शुद्ध, म्हणजे या ठिकाणची जी अशुद्धी आलेली आहे, अहंकाराला जी अशुद्धी आलेली आहे, ती निघून जाईल आणि तू पुन्हा गुरु सन्मुख होशील. म्हणजेच पतिपरायण होशील. पतिपरायण म्हणजे सद्गुरू हा पती आणि त्याने दिलेली साधना हे व्रत, आणि या साधनेत या प्रवासात जो परायण होतो, म्हणजे जो सद्गुरुबोध यत्किंचितही सोडत नाही, त्या बोधावर अखंडपणे आपला प्रवास करतो, त्याला म्हणतात पतिपरायण. असा तो पतिपरायण होशील आणि तेव्हा मग माझी कृपा तुझ्यावर कार्य करेल आणि तू तुझ्या अध्यात्म प्रवासात यशस्वी होशील. तुझ्या पूर्णत्वाच्या ध्येयापर्यंत तू नक्की जाशील. माझ्यावर विश्वास ठेव. हे सद्गुरूंचं जे वाक्य आहे ना, शिष्याला दिलेलं, हा किंवा सद्गुरूंनी शिष्याला दिलेलं हे जे आश्वासन आहे ना, या आश्वासनावर शिष्याने आपला प्रवास करायचा असतो. कधीही शंका, गोंधळ, नैराश्य येऊ देऊ नये. आलं तरीही आपली साधना सोडू नये. आपल्या सद्गुरूंच्या विषयी तर कधीही शंका घेऊ नये. बाकी एक वेळेस ईश्वरावर शंका घेतल्या तरी चालेल, परंतु सद्गुरूवर कधीही शंका घेऊ नये. कारण ईश्वर मिळवून देण्याचं सर्वश्रेष्ठ मार्ग म्हणजे सद्गुरू आहे. म्हणून साधकाने या दृष्टीने आपला प्रवास करावा. इथे कथेमध्ये शिव-पार्वती संवाद आणि पार्वती आणि रामांचा संवाद हा साधकाला खूप बोधप्रद आहे. पार्वतीसारख्या व्यक्तीचं सुद्धा पतन होऊन ती श्रीरामांची परीक्षा घ्यायला यावी, एवढ्या गोष्टी या लोकांच्या बाबतीत घडतात. आपण तर खूप सामान्य आहोत. म्हणून घडलं तरी घाबरून जाऊ नये. पुन्हा आपल्या मार्गाला लागावं, आपल्या आत्मप्रवासाकडे आरोहित व्हावं. सद्गुरूंची कृपा आपल्यावर अखंड असतेच. सद्गुरूंची दृष्टी घारीसारखी शिष्याकडे अखंड असते. म्हणून हा अखंड विश्वास ठेवून हा प्रवास करत राहावा. श्रीरामार्पणमस्तु. हरि ओम तत्सत. ब्रह्मार्पणमस्तु.